काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता. इतिहासातून चला उलगडू आज ही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा तिसरा भाग. खंडप्राय भारतात प्रवेश करण्यासाठी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरचं मुंबई बंदर युरोप अमेरिकेतून येणाऱ्या व्यापारी आणि प्रवासी जहाजांसाठी प्रथम पसंतीचं ठिकाण झालं. मुंबईत असलेल्या रेल्वेचा उपयोग करून देशात कुठेही जाणं सोयीचं होतं. त्यामुळं मुंबईत देशी परदेशी लोकांचा पायरव वाढला. मुंबईतला व्यापार वाढायला लागला. मुंबईत लक्ष्मीचा वास सुरू झाला. कालवा सुरू झाल्यानंतरच्या दोन वर्षातच इंडो युरोपियन टेलिग्राफ कंपनी सुरू झाली. त्यामुळं संदेशवहन शीघ्रगतीनं होऊ लागलं. याचाही फायदा मुंबईला मिळाला. देशी परदेशी बँका, इन्शुरन्स कंपन्या, व्यापारी पेढ्या, जहाज कंपन्यांची कार्यालयं मुंबईत सुरू करणं आवश्यक झालं. देशातल्या व्यापाऱ्यांनाही आपापली मुख्य कार्यालयं मुंबईत उघडावी लागली. 1869 नंतर इंग्लंडहून मुंबईत किंवा देशाच्या विविध भागात नियुक्तीवर येणारे किंवा मुंबईतून मायदेशी इंग्लंडला जाणारे गव्हर्नर, व्हाईसरॉय, बडे लष्करी आणि मुलकी अधिकारी यांच्या खाशा स्वाऱ्या, युरोप अमेरिकेतून येणारे फिरस्ते याच मार्गाने येऊन मुंबईच्या अपोलो बंदरात उतरत. या अपोलो बंदरावरच आजचं गेटवे ऑफ इंडिया उभं आहे. भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया किंवा गेट टू इंडिया अशी ओळख मिळाली. या ओळखीचं दृश्य स्वरूपातलं प्रतीक म्हणून अपोलो बंदरात भव्य प्रवेशद्वाराची उभारणी करावी अशी इच्छा पंचम जॉर्ज यांनी व्यक्त केली होती. त्रिखंडावर राज्य करणाऱ्या सम्राटाची इच्छा पूर्ण करण्यासाठी वसाहतीचे राज्यकर्ते तत्परतेनं पुढे सरसावले नसते तरच नवल. ब्रिटिश भारताचं मध्यवर्ती सरकार लगेच कामाला लागलं. गेटवे ऑफ इंडिया मुंबईत उभारण्यात येणार असल्यामुळं मुंबईकरांच्या माहितीसाठी मुंबईतल्या वर्तमानपत्रात फेब्रुवारी 1912च्या दुसऱ्या आठवड्यात प्रस्तावित वास्तूच्या बांधकामाविषयी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं. हे पत्रक अत्यंत त्रोटक होतं. त्यात केवळ राजाच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या शामियानाच्या धर्तीवर संगमरवरी दगडात ही वास्तू उभारण्यात येणार असून त्यासाठी 8 लाख रुपयांचा खर्च येईल आणि त्यातले 2 लाख रुपये भारत सरकार, 3 लाख रुपये मुंबई सरकार देणार असून खर्चाचा उर्वरित भार मुंबई महानगरपालिका म्हणजेच बॉम्बे म्युनिसिपालिटी आणि पोर्ट ट्रस्ट उचलेल असा उल्लेख होता. परंतु त्यात या वास्तूचं नेमकं स्वरूप कसं असेल, तिचं आरेखन कोण तयार करणार, बांधकामाच्या 8 लाख रुपयांच्या खर्चात केवळ या वास्तूचं बांधकाम गृहीत धरण्यात आलंय की आजूबाजूच्या परिसराच्या विकासाचा खर्चही गृहीत धरण्यात आलाय, याविषयी काहीही लिहिलेलं नव्हतं. गंमत म्हणजे मुंबईकरांनी याविषयी आपल्या सूचना आणि मतं मोकळेपणानं व्यक्त करावीत असं आवाहन मात्र करण्यात आलं होतं. सरकारी कारभार कसा चालतो याचा हे प्रसिद्धीपत्रक म्हणजे उत्तम नमुना होता. पुरेशी माहिती न देता प्रसिद्ध केलेल्या या पत्रकानं मुंबईकरांमध्ये संभ्रम निर्माण केला. राजाच्या इच्छेप्रमाणे तात्पुरत्या शामियानाच्या धर्तीवर वास्तू बांधण्यात येणार आहे एवढाच या पत्रकात उल्लेख होता. म्हणजे नेमकं काय करणार याची काहीच माहिती दिलेली नसल्यामुळं मुंबईकरांनी ती वास्तू शामियान्यासारखी पांढऱ्या रंगाची आणि घुमटदारी असेल असं गृहीत धरलं आणि सरकारवर टीकेचा भडीमार करायला सुरुवात केली. मुंबई महानगरपालिकेला मात्र सामान्य जनतेप्रमाणे वागून चालणार नव्हतं. सरकारनं केलेली सूचना
हा महानगरपालिकेसाठी जणू आदेशच असल्यामुळं 19 फेब्रुवारी 1912 रोजी सर फिरोजशाह मेहता यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या महानगरपालिकेच्या सभेत गेटवे ऑफ इंडियाच्या बांधकामाच्या खर्चाचा काही हिस्सा उचलण्यासाठी सावध मान्यता देण्यात आली. सावध एवढ्यासाठीच की प्रस्तावित वास्तूच्या बांधकामाचा कोणताही तपशील देण्यात आलेला नव्हता. पण सरकारनं सूचना केली आहे म्हटल्यावर काहीतरी निर्णय घेणं आवश्यक होतं. महानगरपालिकेचा हिस्सा ठरवण्यासाठी सर इब्राहिम रहिमतुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली दिनशा वाच्छा, जेम्स मॅकडोनाल्ड, जोसेफ बाप्टिस्टा, सर भालचंद्र कृष्ण भाटवडेकर इत्यादी सदस्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली. या समितीनं गेटवे ऑफ इंडियाच्या बांधकामाचा तपशील घेऊन नंतर त्यातला महानगरपालिकेचा हिस्सा निश्चित करायचा होता. शिवाय केवळ गेटवे ऑफ इंडियाची एकांडी वास्तू न बांधता त्या वास्तूला शोभा येण्यासाठी आजूबाजूच्या परिसराचाही विकास करण्यात यावा यासाठी आग्रह धरायचा होता. ज्या ठिकाणी निर्णय घेणं अवघड असतं त्या ठिकाणी समिती नेमायची ही पद्धत त्या काळातही होती असा याचा अर्थ. वर्तमानपत्रातून फारच टीका व्हायला लागली तशी सरकारला आपली चूक कळली. शेवटी सरकारनं मुंबईकरांच्या भावनांची दखल घेतली. अपोलो बंदरावर उभारल्या जाणाऱ्या गेटवे ऑफ इंडियाच्या वास्तूच्या स्वरूपाची कल्पना जनतेला यावी म्हणून आर्किटेक्ट जॉर्ज विटेट यांच्या कल्पनेतून उतरलेल्या वास्तूचं संकल्पचित्र 29 मार्च 1912 रोजीच्या द बॉम्बे गॅझेट आणि द टाइम्स ऑफ इंडिया या मुंबईच्या 2 आघाडीच्या वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध करण्यात आलं. ही वास्तू पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी उभारलेल्या तात्पुरत्या मुघल शैलीतल्या शामियान्याची हुबेहूब नक्कल होती. अपोलो बंदरावर उभारण्यात येणारी ही वास्तू आणि तिच्या रचनेबाबत जनतेनं केलेल्या टीकेचं स्वागत आणि सूचनांचा अवश्य विचार केला जाईल असंही सरकारनं जाहीर केलं. जॉर्ज विटेट याच्या संकल्पनेतून उतरलेली ही वास्तू म्हणजे राजाच्या स्वागतासाठी उभारलेल्या तात्पुरत्या शामियान्याची जणू प्रतिकृतीच होती. त्याचप्रमाणे भारताचं प्रवेशद्वार म्हणून भूमिका निभावणार असल्यामुळं ती समुद्रातून कशी दिसेल याचा या डिझाईनमध्ये प्रामुख्यानं विचार केला आहे असं सरकारनं म्हटलं होतं. परदेशातून येणारे बडे पाहुणे समुद्रामार्गे येत असल्यामुळं मुंबईच्या किनाऱ्यावरची ही भव्य वास्तू दूरवरून समुद्रातूनच त्यांच्या नजरेस पडावी आणि आपण ब्रिटिश साम्राज्याचा मुकुटमणी असलेल्या भारताच्या प्रवेशद्वारात येऊन पोहोचलो आहोत हे त्यांच्या लक्षात यावं यासाठी शामियान्याच्या धर्तीवर बेतलेलं डिझाईन निवडलं गेलं आहे हे लक्षात घेण्याचं आवाहन सरकारनं जनतेला केलं होतं. आज आपण ऐकला गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा 3रा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही खुणाच्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात